नमस्कार मंडळी, मी पायल शरद हेल्लोळे, सदस्य नवसंकल्प फाउंडेशन आणि आपण ऐकत आहात संकल्प बोलके, विचारांना दिशा देणारा, संवादातून परिवर्तनाकडे. मंडळी, आज आपण आलो आहोत संकल्प बोलके भाग क्रमांक 6 मध्ये आणि आजचा विषय आहे पर्यावरण संरक्षण, चळवळ नवी जीवनशैली. मंडळी, आपण सगळे निसर्गावर अवलंबून आहोत. पाणी, हवा, अन्न, जमीन. पण तरीही आज अनेक वेळा सामान्य माणूस म्हणतो निसर्ग वाचवणं सरकारचं काम आहे. आपण एकट्याने काय फरक पडणार, वेळ नाही, परिस्थिती नाही. मग प्रश्न असा पडतो, पर्यावरण कमकुवत होत चाललंय का, की आपली जीवनशैली निसर्ग विरोधी होत आहे? याच अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज आपण सविस्तर संवाद साधणार आहे. आज आपल्या सोबत कलाध्यापक श्री संजय गुरव सर, नवरा बायको फाउंडेशनच्या माध्यमातून निसर्ग, पर्यावरण आणि सामाजिक जागृतीसाठी सातत्याने कार्य करणारे व्यक्तिमत्व, चिवताई घरकुल योजना, कमलबाग निर्मिती, जलतारा व वनराई बंधारे, नदी स्वच्छता अभियान अशा अनेक उपक्रमातून बोलण्यापेक्षा कृती याचा आदर्श त्यांनी उभा केला. सर, नवसंकल्प फाउंडेशनच्या मंचावर आपलं मनापासून स्वागत आहे. सर, आजचा कार्यक्रम विशेषतः सामान्य नागरिक, विद्यार्थी, महिला, तरुण आणि ग्रामीण भागातील लोक मोठ्या संख्येने पाहत आहेत. सर, माझा पहिला आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, चिवताई घरकुल योजना ही संकल्पना कशी जन्माला आली आणि आजपर्यंत कोणते सकारात्मक बदल दिसून आले? 2006 साली मी माझं स्वतःचं घरटं, नवीन घरटं उभं केलं. आम्ही नवरा बायको आणि आमची 2 मुलं लहान लहान त्या नवीन घरात राहायला गेलो आणि 1993-94 पासून तर 2006 हा जो कालावधी, एक मोठा कालावधी आहे. या कालावधीमध्ये मला पहिल्यांदा त्या नवीन घरी माझी बायको तांदूळ निसत असताना त्या तांदूळातल्या आळ्या काढून फेकायची, तर त्या आळ्या टिपण्यासाठी 2 चिमण्या अंगणात आल्या आणि त्या चिमण्या पाहून मला अगदी माझं बालपण आठवलं आणि लगेच मी विचार केला, खरंच की आपण कितीतरी वर्षानंतर चिमण्या बघतो आहे आणि तो आनंद वेगळाच होता. आणि मग तिथून माझ्या डोकं घरघरायला लागलं किंवा चिमण्यांची संख्या का कमी झाली. आणि बाहेरून एक ओरड होतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून की मोबाईल रेडिएशनमुळे चिमण्यांची संख्या घटते आहे. पण नंतर दुसराही विचार केला की मी ज्या शाळेमध्ये शिक्षक आहे ती शाळा मध्यवस्तीमध्ये आहे, नॅशनल हायस्कूल म्हणून, आणि त्या शाळेमध्ये चिमणी सोडून इतर बरेच पक्षी दृष्टीस पडतात, ज्यामध्ये चिमणीपेक्षाही छोटे पक्षी जे आहेत, ज्याला आपण सिंजूर म्हणू, सनबर्ड, सूर्यपक्षी, त्यानंतर चष्मेवाला, त्यानंतर चिरक, त्यानंतर आपला मुनिया, हे बरेचसे पक्षी माझ्या शाळेच्या प्रांगणात, झाडांवरती, झुडपांमध्ये मला दिसायचे, पण चिमणी दिसत नव्हती. आणखी थोडस मंथन केलं आणि नंतर लक्षात आलं की मानवी वस्त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या झाल्या आणि त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या झाल्यामुळे त्यांचा जो मूळ अधिवास होता चिमण्यांचा, मातीच्या घराच्या भिंतीमध्ये ज्या खाच फटी असायच्या किंवा छताच्या वडचणी, आता हे शब्दही समजा दूर गेलेले आहेत की वडचणी म्हणजे काय, खाच म्हणजे काय, फट म्हणजे काय, कोनोडा म्हणजे काय, कोपरा म्हणजे काय. आजच्या नवीन कॉन्व्हेंट संस्कृतीला हे शब्द सुद्धा नवखे आहेत. तर ह्या गोष्टी नाहीशा झाल्यामुळे, म्हणजे हा आदिवास चिमण्यांचा होता आणि आपण ज्या चिमणीबद्दल बोलतो आहे त्या चिमणीला घर चिमणी किंवा लाकडी चिमणी म्हणतात, हाऊस स्पॅरो. चिमण्या 5 ते 7 प्रकारच्या चिमण्या भारतात आढळतात. त्यापैकी हाऊस स्पॅरोची संख्या का बरं घटली, तर त्याचं मुख्य कारण होतं की तिचा अधिवास हरवला, नष्ट झाला. जर आपण कृत्रिम अधिवास परंतु पर्यावरणपूरक, इको फ्रेंडली जर तिला उपलब्ध करून दिला तर ती त्यामध्ये राहायला येते, तिचा संसार थाटते. आणि हा अनुभव मी 2-3 दिवशी लगेच, माझ्याकडे एक ड्रॉइंग बोर्ड होता जुना आणि हलक्या स्वरूपाचा असतो ड्रॉइंग बोर्डचा जो लाकूडचा प्रकार आहे, तो अगदी लाईट वेट असतो, तो सहज मी कापून एक छोटासा घरटा बनवला आणि तो लावला. आणि मला असं आढळून आलं की 10 मिनिटातच तो प्रयोग माझा यशस्वी झाला, ज्याला आपण सक्सेस म्हणतो. आणि मग तिथून सुरुवात झाली. आणि आमचे एक मित्र आहेत, पक्षी मित्र आहेत, पर्यावरणप्रेमी आहेत, अनिल गवई, आणि त्यांनी मला सांगितलं की जशी शासकीय आवास योजना आहे तशी तुम्ही याला चिवताई आवास योजना नाव का बरं देत नाही. मग आम्ही तिथून या
योजनेला नाव दिलं चिवताई आवास योजना. असा चिवताई आवास योजनेचा जन्म झाला. अच्छा. सर, आपण नेहमी ऐकतो की निसर्ग वाचवण्यासाठी चळवळी होतात. नवरा बायको फाउंडेशन सुरू करण्यामागची प्रेरणा काय होती? घरातूनच निसर्ग चळवळ सुरू करण्याची कल्पना कशी सुचली? हा, तर बघा, मी जिथं कुठेही माझ्या युट्यूब चॅनलचं नाव सांगतो की नवरा बायको फाउंडेशन माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे. आणि बऱ्याच लोकांना हसायला येते. मिस्टर मिसेस म्हटलं तर असं भारदस्त वाटते आणि नवरा बायको म्हटलं तर हसायला येते. तर काहीतरी युनिक शोधायचा आपला प्रयत्न असतो प्रत्येकाचा. आणि युट्यूब चॅनलला सुरुवातीला तर नावच नव्हतं. आणि मग नंतर आमचे एक भाचे आहेत किशोर भागवत म्हणून, शिक्षक आहेत व्यवसायाने आणि उपक्रमशील आहेत. तेच मला बोलले की काहीतरी मामा नवीन काहीतरी नाव द्या चॅनलला, बिना नावाचं चॅनल चालू आहे आपलं. तर मग तेव्हा मी माझ्या डोक्यात आलं की आपल्या घरापासून सुरुवात पाहिजे. सुरुवातीचे जवळपास 17 ते 18 वर्ष माझी बायको माझ्या प्रत्येक उपक्रमाच्या नावाने कुरकरत होती. म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण, ओरड तिची होती की तुमचं मला घरात काही सहकार्य लाभत नाही. पण मी तिला नेहमी समजवण्याचा प्रयत्न करायचो की तू घर सांभाळते म्हणून मी बाहेर जाऊन काम करतो. पण ते तिच्या डोक्यात त्याचा काही प्रकाश पडत नव्हता. मग मी हळूहळू विचार केला की आता हिलाही कधी सोबत न्यायचं एखाद्या कार्यक्रमाला. आणि हळूहळू तिलाही मी माझ्या उपक्रमात सोबत न्यायला लागलो. आणि मग नंतर माझ्या डोक्यात आलं की ही जर माझ्या सोबत नसती तर मी माझे उपक्रम एवढे मोठे झाले नसते. आणि मग मी तोच आधार घेतला आणि माझ्या याला नाव दिलं नवरा बायको फाउंडेशन. ते युट्यूब चॅनलचं नाव आहे माझं कुठलंही रजिस्टर संस्था वगैरे नाही आहे. आणि ते खरं आहे की तुम्हाला तुमचे मित्र खूप सहकारी म्हणून काम करत असतात, परंतु जर तुमची बायकोच जर तुमच्या सोबत नसेल तर अशा वेळेस तुम्ही हतबल होऊन जाता. तर पहिलं फाउंडेशनचा पहिला दगड म्हटलं तर बायको आहे. ती जर सोबत असली तर तुमची सगळी कामं सुरळीत चालतात. म्हणून त्याचं नाव आम्ही घरापासूनच घेतलं, नवरा बायको फाउंडेशन. सर, निसर्ग संवर्धनासाठी घोषणा खूप होतात, पण प्रत्यक्ष कृती कमी दिसते का? तुम्हाला काय वाटतं? नाही, प्रत्यक्ष कृती बऱ्याच ठिकाणी चालूही असतात. काही नजरेसमोर असतात, काही नजरे आड असतात. कोणी एकट्यानेच काम करायची सवय असते. जसा की मला पण बरेचसे माझे उपक्रम आहे की ते मी एकट्यानेच करत असतो. आणि लोकसहभाग जो म्हणतो आपण, त्याची टक्केवारी खरोखर कमीच असते. आणि ती जर टक्केवारी वाढली तर पुरस्कारांची टक्केवारी आपोआपच निश्चितच कमी होऊन जाईल. परंतु लोकसहभागाची टक्केवारी कमी असल्यामुळे वेगवेगळ्या पुरस्कारांच्या टक्केवाऱ्या वाढत चालल्या. किंवा पुरस्काराच्या हेतूने का होईना लोक समोर येतील. कोणाला प्रमाणपत्र मिळेल, कोणाला मोमेंटो मिळतील, कोणाला बक्षिसं मिळतील. म्हणून काय असते की लोकसहभागाची पर्वा न करता जी लोक समोर येऊन कामं करत असतात, तुम्ही जर लोकसहभागाची जर थोडीशी हे इच्छा प्रकट करत असाल आणि कुठल्या कामाला सुरुवात करत असाल तर ते काम सुरू होण्याआधी संपून जाईल. तेव्हा लोकसहभागाची पर्वा न करता स्वतःपासूनच आपल्याला ती सुरुवात करायची असते. ती टक्केवारी नेहमी कमीच राहणार आहे. सर, आजची तरुण पिढी निसर्गापासून दुरावते आहे का? बरोबर आहे. तर ती संस्कृती चॉकलेट पासून सुरुवात होते की लहान मुलांना आपण मॅगी देतो, चॉकलेट देतो किंवा जंक फूड देतो. आताच मी इथे या गार्डन मध्ये येताना तो कमळाचा एक पॉन्ड बघितला. कुणीतरी जंक फूड खाल्ल्यानंतर त्याचं पाऊस त्या कमळाच्या पॉन्ड मध्ये टाकून दिलं. तर ह्या ज्या प्रवृत्त्या आहेत त्या लहानपणापासूनच आपल्या डोक्यात घुसत राहतात, मनात घुसत राहतात. तर आई वडिलांनी, पालकांनी या गोष्टीकडे थोडस लक्ष दिलं पाहिजे की आपले जे पारंपरिक खाद्य आहेत की जे भांड्यात शिजल्यानंतर सरळ ताटात येतात, तर अशा पारंपरिक पदार्थांकडे आपण वळलो पाहिजे, ज्यामध्ये आपल्या शेवया आहेत, कुरडया, सांडोया आहेत, त्यानंतर सरगुंड्या आहेत, बिबळ्या आहेत, सांडोळ्या आहेत. तर या पदार्थांकडे जर पालक वळले तर नक्कीच त्यांच्या पाल्यांची ह्युमिनिटी पॉवर वाढल्या, रोग प्रतिकार शक्ती वाढल्याशिवाय राहणार नाही. तर तेव्हा आपल्या मुलांना जर पारंपरिक गोष्टीकडे जर आपल्याला न्यायचं असेल तर ती स्वतःच आपण घरामध्ये सुरुवात केली पाहिजे. आणि आपल्या पाल्यांना किंवा आपल्या घरापरिवारातल्या सदस्यांना आपण ह्या गोष्टी घरातच समजून सांगितल्या पाहिजे की हे खाल्ल्याने काय होते आणि ते खाल्ल्याने काय होते. तर ह्या गोष्टी पालकांच्या
मस्तकात असल्या पाहिजे, मनात असल्या पाहिजे. आणि मन मस्तकाचा संपर्कच होऊ देत नाही, त्याच्यामुळे ह्या गोष्टी वाढत चालल्या आहेत. हो सर. तरुण पिढीला निसर्ग चळवळीकडे वाढवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? तरुण पिढीनी या गोष्टीकडे वळण्यासाठी शालेय शिक्षणातच हे विषय आता अंतर्भूत केले पाहिजे. परंतु होते काय माहितीये काय, की प्रायव्हेट कोचिंग क्लासेस. कडे पालक जास्त वळलेला आहे. आणि पालकाला असं वाटते की, प्रत्येकाच्या पालकाला असं वाटते की माझा मुलगा डॉक्टर इंजिनियरच झाला पाहिजे. परंतु इतरही काही कामं आहेत, ती सुद्धा त्याची पण वेगवेगळी शिक्षण आहेत, त्याचे वेगवेगळे शिक्षण संस्था आहेत, तर त्याकडेही पालकांनी थोडासा कल केला पाहिजे. आणि जो प्रश्न आहे की चळवळीचा, हो सर. ती चळवळ जी आहे ती घरापासूनच झाली पाहिजे. पालकांनीच ते आपल्या पाल्यांच्या डोक्यात ह्या गोष्टी घातल्या पाहिजे. आणि परंतु ते पालक डिपेंड शिक्षकांवर राहतात, पण शिक्षकही कुठेतरी पालकच असतो. हो सर. तर ते ह्या गोष्टी पालकांनी अंतर्भूत केल्या पाहिजे. आज निसर्ग वाचला नाही तर उद्या काय भोगावं लागेल यावर तुमचं काय मत आहे? ते तर दिसूनच राहिलं. काय भोगावं लागेल हे आपण आजच पाहून राहिलो की स्किन डिसीज किती वाढल्या, आजारांचे प्रमाण किती वाढले, डॉक्टर्सचे प्रमाण किती वाढलं, दवाखान्यांचे प्रमाण किती वाढलं. त्याची टक्केवारी का बरं वाढून राहिली? कारण की आजारांची संख्या वाढत आहे. की तुम्ही काय खाऊन राहिले, तुम्ही जो श्वास घेता, जो प्राणवायू तुम्ही घेता, तो शुद्ध आहे का? नाहीये. झाडं पहा, काळवंडली झाडं, किती कार्बन त्या झाडांच्या पानांवर आहे. वर्षातून किती दिवस पाऊस पडतो, किती दिवस, म्हणजे कसं आहे की आज तुमच्याकडे जर सोलर पॅनल जर लावली असतील, तर सोलर पॅनलवरती किती धूळ साचते, किती धूळ साचते ती तिथं सोलर पॅनलवर दिसते. मग ती धूळ तुम्हाला स्वच्छ करावी लागते की नाही? मग सोलर पॅनल तुमचं स्वतःच आहे, म्हणून तुम्ही स्वतः पाण्याने सोलर पॅनल धुवून काढता. कशासाठी? ते ऍक्टिव्ह राहिले पाहिजे. मग अशी झाडं धुतल्या जातात का? नाही. कार्बन शोषून कोण घेते? झाडं. फक्त एकमेव झाडच असे आहेत, घटक आहे की तो स्पेस मधला कार्बन जो आहे तो शोषून घेतो. परंतु झाडच त्या कार्बननी काळवंडली, धुळीनी काळवंडली. ह्या गोष्टी तर तुमच्या समोर येणारच आहेत. त्याला आपण आजार म्हणतो. निसर्ग वाचवण्यासाठी छोटी कृती किती प्रभावी ठरू शकते? छोट्यात छोटी कृती मी सांगतो तुम्हाला, ते तुमच्या घरातच आहे. छोट्यात छोटी कृती की तुम्ही तुमच्या घरी किराणामधून, भाजीपाल्यामधून जो प्लास्टिक तुमच्या घरी येतो, तो तुम्ही गोळा करून ठेवता का, साठवून ठेवता का? वेगळा नाही ठेवत. तर तो तुमच्या घरापासून छोटी कृती आहे, ती आपण उघड्यावर फेकून देतो. तर भानगड काय आहे की हे समाजाचंच काम आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीचं हे काम आहे की ही कृती माझी आहे. आपण काय करतो? उघड्यावर फेकून देतो आणि मग आपणच ओरडतो की सफाई कर्मचारी हे उचलत नाही, उचलून नेत नाही, आणि ती घाण साचत राहते. तर प्लास्टिक जे आहे, सर्वात मोठी समस्या आता जगभरातली समस्या आहे ती प्लास्टिक. आणि ज्याच्यामुळे आता जलचर सुद्धा धोक्यात आलेले आहेत. जे पाण्याला स्वच्छ ठेवण्याचं, निर्मळ ठेवण्याचं काम कोण करते? जलचर करतात. शंख, शिंपले, मासे, कासव. परंतु जलचरांच्या पोटात आता प्लास्टिक आढळायला लागलं. तर आपल्या घरापासून छोट्यात छोटी कृती म्हणजे काय? प्लास्टिक आपलं प्लास्टिक आपणच गोळा करून ठेवायचं. आणि विकल्या जाते प्लास्टिक, उघड्यावर फेकण्यापेक्षा ते विका. आणि ते आलेले जे पैसे आहेत त्यापासून काहीतरी पक्ष्यांसाठी पाणी पात्र करा, धान्य पात्र तयार करा. तो पैसा त्याच कारणी लावा. छोटी कृती आहे ती. सर, विकासाच्या नावाखाली निसर्गावर हानी होत आहे का? आणि होत असेल तर हानी थांबवण्यासाठी समाज काय करू शकते? तर त्यावरती मी एक माझं गाणंही तयार केलेलं आहे, निसर्गाची हानी. विकासाच्या नावाखाली निसर्ग भकास करणं लावलेलं आहे. आता बघा, समृद्धी मार्ग जो आहे त्याची हाईट किती आहे हे आपल्याला माहिती आहे. बऱ्याच ठिकाणी तो 15-15, 20-20 फुटापर्यंत त्याची हाईट आहे. ती हाईट वाढवण्यासाठी आपण काय केलं? डोंगर पोखरले. डोंगर पोखरले म्हणजे त्यासोबत इतर वनराई आहे, जीव जंतू आहेत, ते सुद्धा, त्यांची सुद्धा हानी झालेली आहे. तर ह्या गोष्टी आपण जर विकास एकीकडे, हे बघा, अचानक एका रात्रीतून जर कुठं डोंगर तयार होत असेल अचानक, तर नक्कीच तेवढाच खड्डा कुठेतरी पडला, हे लक्षात ठेवायचं. अचानक जर डोंगर
मोठा डोंगर तयार झाला तर तेवढाच खड्डा कुठंतरी पण तयार झालेला आहे. विकास म्हटला तर इकडे तो एकीकडे तो भाकास करून टाकतो निसर्गाला. सर, नदी स्वच्छता केल्यानंतर लोक पुन्हा त्यामध्ये कचरा टाकतात. ही मानसिकता कशी बदलता येईल? कुणीतरी आपल्या डोक्यात घातलेलं आहे की आपल्या घरचं जे निर्माल्य आहे ते नदीतच विसर्जन केलं पाहिजे. हो. परंतु कुठल्याही वेदामध्ये शास्त्रामध्ये याचा उल्लेख तसा कुठेही केलेला नाही की निर्माल्य हे नदीमध्ये किंवा विहिरीमध्ये नेऊन टाकलं पाहिजे. आपलं जे निर्माल्य आहे ते निर्माल्य जर आपण एका कुंडीत जमा केलं, निर्माल्य कुंड तयार केला, किंवा तुमच्या घराजवळ काही एखादं मंदिर असेल, त्या मंदिराला लागून एखादा ओपन पेस असेल तर त्या ठिकाणी एखादा ड्रम म्हणा किंवा एखादा पाईप म्हणा, त्याची तुम्ही व्यवस्था करा आणि त्यामध्ये ते निर्माल्य गोळा करा. त्यावर दररोज पाणी शिंपडा. काय होईल, त्याच्यापासून एक गार्बेज तयार होईल, खत तयार होईल. तेच खत तुम्ही तुमच्या घराच्या परसबागेमध्ये, कुंड्यांच्या गार्डन मध्ये ते तुम्ही वापरू शकता. तर निर्माल्यासोबत काय भानगड अशी की निर्माल्य तुम्ही तसं जर टाकलं तेवढा फरक पडत नाही. परंतु काय करतात, प्लास्टिकच्या कॅरी बॅग मध्ये निर्माल्य टाकतात आणि ती त्याला गाठ मारून ती नदीत टाकल्या जाते किंवा तलावात, विहिरीत टाकल्या जाते. त्याच्यामुळे घाण होते, बॅक्टेरिया तयार होतात, आजार तयार होतात, दुर्गंधी तयार होते. आणि आपल्या एका आरतीमध्ये म्हटलेलं आहे, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. चांगलं द्याल चांगलं मिळेल, वाईट द्याल तर तेवढ्याच जोमाने ते तुम्हाला ते वाईट तुमचं तुम्हाला परत मिळते. तर तेरा तुझको अर्पण, तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला परत मिळेल. जसं की देवा मला मूल होऊ दे, मी तुला नारळ वाहील. मग नारळ घेताना तुम्ही काय केलं, दुकानावर स्वस्तात स्वस्त नारळ पाहिलं आणि ते नारळ काय होतं, खराब नारळ होतं, कुजलेलं होतं, म्हणून तुम्हाला ते स्वस्त मिळालं. मग तुम्हाला होणारं मूल मग तो परमेश्वर काय करतो, तेरा तुझको अर्पण, तू जसं दिलं तसंच तुला मी अर्पण केलं. आतापर्यंत आपण पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन यावर अतिशय वास्तविक जोडलेले मुद्दे मांडले. पण याच दरम्यान अनेक प्रेक्षकांना काही प्रश्न विचारायचे आहेत जे त्यांना रोजच्या अनुभवातून आलेले आहेत. जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. नमस्कार सर, मी अमृता तायडे. माझा एक प्रश्न होता, शहरातील बागा खरंच निसर्ग जपतात की शोभा वाढवतात? शहरातील बागा खरंच निसर्ग जपतात की शोभा वाढवतात? ते शोभेच्या वस्तू आहेत. निसर्ग जपणं म्हणजे काय, तुमची तिथली ती स्थानिक प्रजातीचे वृक्ष आहेत किंवा वेली आहेत, झुडपी आहेत, त्या बागेत आहेत का. परंतु विदेशी झाडांचं अतिक्रमण शहरातील बागांमध्ये भरपूर झालं. आज आपण ज्या बागेत बसलेलो इथं सुद्धा विदेशी झाडांचं अतिक्रमण झालेलं आहे. आणि कसं आहे की अनेक पक्षी असे आहेत की ते विदेशी झाडांवर उतरतच नाहीत. मग त्यावरती घरटं करणं वगैरे शक्य नाही आहे. तर वड, पिंपळ, जे आपली जी स्थानिक प्रजातीची जी झाडं आहेत, ती मूळ झाडं जी आहेत ती जर असली तर कावड्यांसारखी किंवा घारीसारखी, ससाण्यासारख्या पक्ष्यांना त्या झाडांवर घरटं करायला आवडते. ज्यामध्ये एक घुबड आहे. तर आता एक 8 दिवसापूर्वीचाच एक प्रसंग सांगतो की घुबड पक्षी, माझ्याकडे आतापर्यंत बरेच घुबड, आजारी जखमी घुबड आलेले आहेत. तर त्यामध्ये आता जो बार्न आऊल होता, कोटीचं घुबड ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये, कोठारी घुबडही म्हणतात त्याला. आपण काय करतो की रॅट किलर टाकतो. उंदरांचा त्रास वाढला की आपण टाकतो ना केक. ते केक खाऊन, ते रॅट किलर खाऊन उंदीर मरतो. मेल्यानंतर आपण तो उंदीरही उघड्यावर फेकून देतो. तो उघड्यावर न फेकता एखाद्या ठिकाणी गड्डा करून त्याला जर त्या ठिकाणी पुरून दिलं, झाकून टाकलं, तर काय होईल की हे जे घुबड, ससाना, घार असे जे पक्षी आहेत ते त्याला खाणार नाही. जर त्यांनी तो उंदीर जर खाल्ला तर काय होईल, त्यांच्या पचन संस्थेवर आणि प्रजनन संस्थेवर दुष्परिणाम व्हायला लागतात आणि मग त्यांची संख्या वाढत नाही. त्यांची संख्या वाढली तर काय होईल की साप आहे, विंचू आहे, गोम आहे, या प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण राहते. ते नियंत्रण ठेवण्याचं काम हेच शिकारी पक्षी करत असतात, ज्यामध्ये घुबड सुद्धा आहे. हे आपण टाळलं पाहिजे. सर, माझं नाव आनंद लोखंडे आहे. माझा असा प्रश्न आहे की जर मुलांना निसर्गप्रेम शिकवायचं आहे तर त्यासाठी फक्त
पुस्तकी ज्ञान पुरेसं आहे का? नाही. अनुभवी ज्ञान, पुस्तकातलं ज्ञान तुम्ही आठवड्याभराने, महिन्यानी, वर्षभराने विसरू शकता. पण तुम्हाला जो प्रत्यक्ष जो अनुभव आहे तो कधीच आपण विसरत नाही. की तुम्हाला लहानपणी जर ठोकर लागली असेल तर म्हातारपणी ती आठवते की ती ठोकर का बरं लागली होती. तर लहानपणीच मुलांना जर आपण शिकवलं की बा चिंचा बोरं खायला सगळ्यांना आवडतात ना, तर ते फेकून देण्याऐवजी तेव्हाच जर त्याचं कलेक्शन चालू केलं, सीड कलेक्शन पासून आपण मुलांना खायला फळं आणतो ना घरी, त्याचं सीड कलेक्शन करणं शिकवा, सीड बँक करणं शिकवा. मग ते सीड शाळेत न्यायला शिकवा. किंवा आपण जेव्हा प्रवासाला जातो मे महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये, तेव्हा डोंगरावरती त्या मुलांना घेऊन जा आणि त्या मुलांना ते सीड काटेरी झुडपात फेकायला शिकवा. म्हणजे काय होईल, त्यांना काटेरी झुडपांची ओळख होईल, कोणकोणती झुडपं आहेत काटेरी त्याची ओळख होईल. ज्या डोंगरावर फिरायला गेले त्या डोंगराचं नाव काय. आता तुम्ही इथं बसले, खामगावच्या बाजूला जेवढे डोंगर आहेत त्या डोंगरांची नावं माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती. एक माहिती असेल, रावण टेकडी. परंतु आता काय झालं, तिथे मानवी हस्तक्षेप खूप झालेला आहे. परंतु खामगावच्या आजूबाजूला लेकरवाडी आहे, नंदाखोरा आहे, जाफराबादी टेकडी आहे, हंड्या बरळ आहे. तर हे असे बरडांची नावं, टेकडीला बरड म्हणतात. तर हे सुद्धा लहानपणापासूनच त्यांच्या डोक्यात घातलं पाहिजे की माझा परिसर, एवढंच नाही तर आपण ज्या गावात राहतो त्याच्या आजूबाजूला कोणकोणती गावं आहेत. जसं की बा एका गावाला नाव पिंपळ गाव आहे, एका गावाला नाव नीम गाव आहे, एका गावाला नाव उंबर गाव आहे. झाडांच्या नावावरून कमीत कमी 250 नाव आहेत गावांचे, कमीत कमी. तर हे बालमनावर हे आपण आत्ताच बिंबवलं पाहिजे, कोरलं पाहिजे आत्तापासून. आणि त्याची सुरुवात आपल्या घरापासून, स्वतःपासून झाली पाहिजे. नमस्कार सर, मी शुभम दामोदर. माझा एक प्रश्न आहे. माझा प्रश्न असा आहे की चिमणी टिकली तर निसर्ग टिकेल का? चिमणी टिकली तर निसर्ग टिकेल का? निसर्गच नाही, तुम्ही मी सगळेच टिकू. चिमणी हा जो पक्षी आहे, इतर पक्ष्यांच्या संख्येने चिमणीची संख्या सर्वात जास्त आहे. जर आपण आपल्या घरी जर अंगणात बसलो, तुम्ही माझ्या घरी या, माझ्या अंगणात बसा, तुम्हाला सर्वात जास्त चिमण्या दिसतील. आणि सर्वात जास्त कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचं काम चिमणी करते. नंतर पक्षी, इतर पक्षी वेगवेगळे. तुमचा परिसर तुम्हाला निरोगी ठेवायचा असेल तर चिमणीची संख्या वाढली पाहिजे. आलं का लक्षात? मग चिमणी नंतर तुम्हाला मैना आहे, साळुंकी आहे, हे जे पक्षी. आता पक्ष्यांमध्ये कसं आहे, शाकाहारी आणि मांसाहारी दोन प्रकार आहेत पक्ष्यांमध्ये, शाकाहारी आणि मांसाहारी. आता मांसाहारी पक्ष्यांमध्ये कोण आहे? मग चिमणी आहे, जे कीटक भक्षी आहे. तिने जर कीटक भक्षण केलं, त्याचा फायदा कोणाला होईल? शेतकऱ्यांना होईल. त्याचा फायदा कोणाला होईल? परिसराला होईल. की तुमच्या अंगणात वेगवेगळे झाडं तुम्ही लावलेले आहेत तुमच्या परसबागेमध्ये, ती कुंडीत का असो ना, परंतु कुंडीतले झाडं सुरक्षित ठेवायचं काम आपल्याला करावं लागतं की नाही. त्यासाठी आपण फवारण्या करतो. फवारण्या केल्यामुळे काय होते? त्याचा दुष्परिणाम मधमाशांवरही होतो फवारण्यांचा. तुम्ही जे घरामध्ये हे कुठले वेगवेगळे मॉस्किटोचे फवारण्या करता किंवा कुठल्या धूप अगरबत्त्या लावता मच्छर घालवण्याकरता, त्याचा परिणाम तुमच्यावर तर होतोच, परंतु इतर त्याच्यामध्ये मधमाशी पण आली. तर चिमणी जर वाचली तर तुम्ही आपण वाचू. म्हणजे काय? कीटकांची संख्या नियंत्रित राहील. फवारण्यांनी कीटकांच्या संख्येवर नियंत्रण जर असतं तर याच्या आधीच 15-20 वर्षापूर्वीच ते नियंत्रण झालं असतं. त्याचं काम फक्त पक्षीच करू शकतात. नमस्कार सर, मी गणेश कोकाटे. आपली जीवनशैली निसर्ग विरोधी होत चालली आहे का? हो, आपली जीवनशैली निसर्ग विरोधी म्हणजे असं की आपल्या खानपानाची जी पद्धत आहे ती फार बदललेली आहे. एवढंच नाही की आपले जे कपडे घालण्याची पद्धत आहे ती सुद्धा फार बदलून गेलेली आहे. आजच्या 100 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी आपण काय वस्त्र परिधान करायचो त्यामध्ये जास्तीत जास्त सुती कापड होती. माझी आई 9 वारी पातळ नेसायची, माझे आजोबा 5 वारी धोतर घालायचे, 7 किंवा 9 मीटरचा त्यांचा फेटा असायचा. तर आपली जीवनशैली टोटल बदललेली आहे, संपूर्णपणे बदललेली आहे. की साधी गोष्ट की
आंघोळी करता, कपडे धुण्याकरता आपण किती प्रकारचे साबण वापरायला लागलो, किती प्रकारचं डिटर्जंट वापरायला लागलो, किती प्रकारचं लिक्विड वापरायला लागलो. आता हे आंघोळ केली, कपडे धुतले, फरशा पुसल्या, तर हे केमिकल चाललं कुठं नंतर? हे चाललं नालीमधून नदी, नाल्यामधून नदीमध्ये, नदीमधून धरणामध्ये, धरणामधून पाईपलाईन मध्ये, पाईपलाईन मधून पाण्याच्या टाकीमध्ये, पाण्याच्या टाकीमधून आपल्या ह्या टाकीमध्ये. म्हणजे पुन्हा तोच प्रश्न सांगतो मी, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. माझं काही नाही, तुझंच आहे सगळं. तू स्वतः सांभाळ. जीवनशैली बदलली कशी की तुमच्या सांगा ना, आंघोळीचे साबण किती आले, शॅम्पू किती आले तुमच्या घरामध्ये, आणि आजच्या 30, 35, 50 वर्षापूर्वी एवढं साबण, एवढं डिटर्जंट, एवढे लिक्विड्स तुमच्या घरी होते का? विचारा तुमच्या आई वडिलांना, जे तुमच्या घरामध्ये 50 वर्षाच्या वरची लोक आहेत त्यांना विचारा, किराणामध्ये एवढं यायचं का? नाही. आंघोळीचं साबण एखादं दिवाळीच्या वेळेस आलं तर आलं, नाहीतर आम्ही काय वापरायचो? रिठ्यानंतर शिकेकाई. हे आमचे घटक होते आंघोळीचे, कपडे धुण्याचे. परंतु आज आपण काय झालं, सगळं रासायनिक गोष्टीकडे आपण वाढलो. मग तेच रसायन तुमच्या शरीरात चाललं पुन्हा परत. नमस्कार सर, मी अभिषेक गोटेकर सर. पाणी संकटाला आपणच कारणीभूत आहोत का? पाणी संकटाला आपणच कारणीभूत आहोत का? आपणच. पूर्वी जो पाऊस पडायचा, तो पाऊस कसा पडायचा? 7 ते 8 दिवसाचा पाऊस राहायचा, 15 पाऊस राहायचा. आता महिना 2 महिने आपल्याला पावसाची वाट पाहायला. मग पाऊस येतो, तो काही मिनिटाचाच येतो, काही मिनिटाचा येतो. तोही कसा येतो? धो 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 आला, धो धो वाहून गेला. म्हणजे जो पावसाचं पाणी जमिनीत मुरायला पाहिजे, त्यासाठी काय लागेल? तुमचा प्रदेश गवताळ लागेल, तुमच्या डोंगरांमध्ये झुडपं लागतील, तुमच्या गावाच्या बाहेरच्या टेकड्यांवरती मोठी मोठी झाडं लागतील, जे हजारो लिटर पाणी जमिनीत खोलवर मुरवण्याचं काम करतात. धो पाऊस वाहून गेला. आता तुम्ही डोंगर ठेवले नाही, झुडपं ठेवले नाही, गवताळ प्रदेश ठेवला नाही. आता तुम्ही एकच करू शकता, रेन वॉटर हार्वेस्टिंग. हेही नाही केलं तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी जे प्लॉट घेतले, फ्लॅट घेतले, बंगले घेतले, फिक्स डिपॉझिट केले, हे काहीच कामाचं राहणार नाही. त्यांनी तुमची तहान भागते का? नाही. त्यासाठी पाणीच लागते, आंघोळीसाठी पाणीच लागते, शेती करण्यासाठी पाणीच लागते, गारवा घेण्यासाठी पाणीच लागते. तर पाणी समस्या आम्ही स्वतः निर्माण केलेली आहे. आम्ही डोंगर संपवले, आम्ही जंगल संपवले, आम्ही खुरटी जंगल संपवले, आम्ही गवताळ जंगल संपवले. तर ती वाढवण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागणार आहे. तर त्या वेळेपर्यंत, तोपर्यंत आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट, म्हणजे आपल्या छतावरचं पाणी आपल्याच अंगणात जिरवायचं, मुरवायचं. तर यासाठी आपण जास्तीत जास्त स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. तुमचं पण तुमचा शेजारी नक्कीच करेल. सर, ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम निसर्गावर कसे होत आहे आणि ते न हो यासाठी आपण उपाययोजना काय हे ठरवावी? आता जे प्रश्न आपण याच्या आधी जे प्रश्न झाले, हे तेच आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे तेच आहे. पाणी, प्लास्टिक, अनियमित पावसाळा. वाजवीपेक्षा जास्त प्लास्टिक कुठं चाललं? नद्यांमध्ये. पुन्हा डोंगर खोदणं लावले. डोंगर हिरवीगार पाहिजे, डोंगर हिरवीगार पाहिजे. तुमच्या मानवी वस्तीला लागून जे डोंगर आहेत ते हिरवीगार असणं फार गरजेचं आहे. आणि हे डोंगर काय काम करतात माहितीये काय? आपल्याकडे कूलर असतो की नाही, त्या कूलरला ताट्या लावलेल्या असतात गवताच्या. त्या ताट्यांवर पाऊस पडतो, पाणी पडते, आणि फॅन चालू झाला की गारवा यायला लागतो की नाही. मग हे डोंगर तेच काम करतात, कूलरच्या ताट्यांचं. बाहेरून जो गरम वारा येतो तो त्या डोंगरातील हिरवाईमध्ये जेव्हा शिरतो तर तिथं तो थंडा होतो, थंड होऊन मानवी वस्तीत येतो. कोरडा जो वारा आहे गरम झालेला, तो जेव्हा या डोंगरावरील हिरवळीमध्ये शिरणार तेव्हाच तो थंड होईल. थंड होऊन तो कुठं जाईल? मानवी वस्तीत. म्हणजे मानवी वस्ती तापणार नाही. उष्णता कमी करण्याचं काम फक्त झाडच करू शकतात. त्यासाठी प्रत्येकाने काय केलं पाहिजे की सीड कलेक्शन केलं पाहिजे. आणि जेव्हाही कुठं आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये म्हणा किंवा प्रवासाला जाताना म्हणा,
तर जिथं जिथेही तुम्हाला झुडपं दिसतील डोंगरावरची, त्या ठिकाणी आपण जाऊन कमीत कमी एक थैलीभर बियाणं गोळा करून प्रत्येकाला जर टाकलं तर काय होईल, नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी जंगल निर्माण होणार. ग्लोबल वॉर्मिंगवर हाच एक उपाय आहे. खूप धन्यवाद सर्व प्रेक्षकांचे. सर, आपण प्रेक्षकांच्या सर्व प्रश्नांची उत्तर अतिशय सोप्या, स्पष्ट आणि प्रभावी पद्धतीने दिलीत. यामुळे अनेकांच्या मनात निसर्गाबद्दल नवीन जाणीव निर्माण झाली आहे. सर, या वेगळ्या चर्चेनंतर माझा शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आजच्या सामान्य नागरिकाला, विशेषतः तरुण पिढीला पर्यावरण संरक्षण चळवळ, नवीन जीवनशैली या विषयावर संकल्प बोलकेच्या मंचावर आपण काय संदेश करा? हे बघा, तुमचा जो टायटल आहे संकल्प बोलके, आणि बोलके तेव्हाच होतात जेव्हा तुमची कृती इतर लोक पाहतात आणि त्याचं अनुकरण करतात. तर आपली कृती अशी असली पाहिजे, अनुकरणीय, आणि चांगल्या कृतीचं अनुकरण करतातच. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की वाईट सवय कधी लागली याची तारीख, याचा वेळ, याचं वर्ष कधीच लक्षात नसते. की वाईट सवय कधी लागली माहित नाही, कशी लागली माहित नाही, परंतु चांगली सवय लागता लागत नाही. मग आपण ठरवतो 1 तारखेपासून सुरू करू, महाशिवरात्री पासून सुरू करू, आषाढी एकादशी पासून सुरू करू, ते मागे मागे पळत जाते. तर म्हणून म्हणतो, वाईट सवय कधी लागली त्याची तिथी लक्षात नाही आणि चांगली सवय लागता लागत नाही. परंतु एखाद्याची चांगली सवय आपल्या दृष्टीस पडत असेल तर त्याचं अनुकरण आपण केलं पाहिजे. किंवा माझ्याकडे जर काही चांगल्या गोष्टी असतील तर त्या मी कुठेतरी जाऊन शेअर केल्या पाहिजे. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. संकोच ठेवायचा नाही, लाज बाळगायची नाही, बोलत राहा, मोकळं बोला. खोटं असेल तर तुम्हाला लक्षात ठेवा लागेल. जर मी आज या मंचावर जर काही माझ्या खोट्या गोष्टी मांडल्या असतील आणि पुन्हा एखाद्या मंचावर मी गेलो आणि त्या ठिकाणी ती गोष्ट जर पुन्हा रिपीट झाली, का हो सर त्या मंचावर तुम्ही असे बोलले होते, ते जर खोटं असेल तर मला आठवायला वेळ लागेल. तुम्ही बोललो की नाही बोललो, पण मी जर माझी खरी कृती जर एखाद्या मंचावर मांडली असेल तर ती मला कधी 10 वर्षांनी विचारली, झोपेतून उठूनही विचारली, तर मी सहज मांडू शकतो. तर नेहमी खरं बोलावे आणि जे बोलायचं आहे बिनधास्त बोला. आणि असा बिनधास्त मंच आहे की या मंचावर अजूनही काही लोक येतील, बोलतील, तर चांगल्या गोष्टीची कृती नक्कीच जगात होत असते. खूप खूप धन्यवाद सर. आज आपण पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनावर सामान्य माणसाला विचार करायला लावणारा अत्यंत महत्त्वाचा संवाद केला. आपल्या मौल्यवान वेळेबद्दल संकल्प बोलके परिवारातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. आणि मंडळी, एवढं सांगू इच्छिते, पर्यावरण वाचवणं ही आपली फक्त चळवळ नाही, ती आपली रोजची जीवनशैली बनली आहे. जर तुम्हाला आजचा हा संवाद विचार करायला लावणारा वाटला असेल तर नवसंकल्प फाउंडेशन सोबत नक्की जोडा. आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपलं मत कमेंटमध्ये मांडा. आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि हा संवाद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आपला सहभागच विचारांची चळवळ पुढे नेतो. लवकरच भेटू पुढच्या भागात एका नव्या विषयासह. तोपर्यंत पाहत रहा संकल्प बोलके, संवादातून परिवर्तनाकडे. धन्यवाद.